नमस्कार. नेहमीप्रमाणे आजही आपण एक नवीन कुंडली आणि तिच्यावर विचारलेला प्रश्न याची चर्चा करणार आहोत. आजचा विषय फार गंभीर आहे. गंभीर म्हणजे काय? तमाम लोकांच्या मनामध्ये असलेल्या एका प्रश्नाला एका व्यक्तीनं तिच्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवल्यानंतर सुद्धा त्याला जे फील झालं आहे ते बघून तो मनोविकृत होण्याची वेळ आलेली आहे. आणि मग माझ्याकडं पत्रिका घेऊन आले गृहस्थ, एका सरकारी नोकरीतून रिटायर झालेले, परंतु काही कारणामुळे पेन्शन अजून सुरू नाही आणि एकंदरीत त्यांच्या अडचणी एवढ्या झाल्यात की काय करावं ह्या एका मोठ्या प्रश्नाला तोंड देत त्यांनी पत्रिका घेऊन आले. बघूया आपण त्यांचं म्हणणं काय. त्यांचं म्हणणं एवढं असं की मला कुटुंब प्रमुख म्हणून घरामध्ये शून्य किंमत आहे. तर त्यांची कैफियत काय होती जी सर्वसामान्य माणसांची असते. मी म्हटलं ठीक आहे, पत्रिका बघूया आपण तुमची, पण तुमची कैफियत काय, त्यांची वेदना काय सांगतो. अक्षरशः डोळ्यात पाणी आणून ही व्यक्ती आपली वेदना सांगते आहे. वयाच्या 58व्या वर्षी एका सरकारी नोकरीतून रिटायर झाल्यानंतरची, घर, मिसेस, एक मुलगा, 2 मुली, असं 5 जणांचं घर. आणि त्यांची कैफियत काय बघा. त्याच्या वेदना अशा आहेत: मला घरामध्ये आदर नाही. 2, माझ्या निर्णयाला काडीची किंमत नाही. 3, सर्वांचं प्रेम असूनही, माझं सर्वांवर प्रेम असूनही त्याला काडीचंही महत्त्व नाही. कोणच विचारत नाही काही. कुटुंबासाठी आयुष्य घालवलं पण माझी किंमत शून्य आहे. नावाला मी कुटुंब प्रमुख आहे पण निर्णयाचं स्वातंत्र्य मला नाही. मला निर्णयच कोण विचारत नाही. घर चालवणारा माणूस आज दुर्लक्षित आहे. घरासाठी एक काळ वाघासारखा झडणारा हा पुरुष, पण आज घरात त्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवलेल्या आणि कुलूप लावलेल्या वाघासारखी, अशा अडकवल्यासारखी अवस्था आहे. कुटुंब प्रमुखाची वेदना कोणीही समजून घ्यायला तयार नाही आहे. तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला तर झालं, हे आलं किरकिर काय सांगत असं म्हणतात. त्यामुळं मी काय सांगायला लागलं की हां बस तुमचं कुटुंब पुराण असं म्हणतात आणि मग पुढं ऐकायचा संबंधच नाही. मग मी सगळ्यांसाठी जगलो, माझ्यासाठी कोण जगणार. घरात पैसा देतो पण मान नाही. रिटायर झाल्यानंतर सुद्धा आज मी एका खाजगी व्यक्तीकडे कामाला जातो, तिथून काही पैसे मिळतात. मी बसून नाही, तरीसुद्धा तिथले पैसे आणून देऊन कुठलंही व्यसन नाही मला. तरीसुद्धा घरात पैसे देऊन मला काडीचाही मान नाही. मग विचार असं उलटं बोलतात, पैसे देतो म्हणजे का उपकार करत नाहीस हां असं बोलतात. त्यावेळी मनाला आतून अशा घाव घातल्यासारख्या वेदना होतात. मग कुटुंब प्रमुख ही नामधारी पदवी आहे का? भावनेला माझ्या काडीही किंमत नाही असं का? माझ्या जगण्याचा काहीही मतितार्थ नाही. मी जगणं सोडून द्यावं अशा बेताला लावलंय. मला काहीतरी मार्गदर्शन करा असं म्हणून त्या व्यक्तीनं आपल्यापुढे ती कुंडली ठेवली. आता त्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्या इतपत आपण मोठे आहोत का? नाही. पण आपण त्याचा अभ्यास केला. किमान आपल्याकडं आलेला एक पेशंट आहे आणि आपण डॉक्टर आहोत असं जर मानलं तर नेहमी लक्षात ठेवायचं. नेहमी डॉक्टर दाभोळकरांचं एक वाक्य अतिशय मोलाचं आहे. आपण डॉक्टर आहोत आणि आपल्याकडे आलेला जो पेशंट आहे, आपण जीवाची शिकस्त करून रोग मारायचा आहे, रोगी नव्हे. आज रोगी मारण्याकडे कल असतो नव्हे. त्याला झिडकारू नका, हकलून देऊ नका, चुकीचं आहे म्हणू नका, वेड्यासारखं बोलतो म्हणू नका. आणि ह्या कुठल्याही बाबतीत त्याला ते एकदा समजून घ्या. म्हणून त्याच्या वेदना समजून घेतल्या. मग त्याला विचारल्यानंतर त्याची कुंडली तयार केली आणि मग त्याच्यावरून मला काय वाटतंय हे मी त्याला सांगणार.
तो म्हणला हे मी तुम्हाला 500 रुपये देतो पण मला मार्गदर्शन करा. म्हणजे आता तो सगळीकडचे त्याचे रस्ते बंद झाल्यानंतर तो आपल्याकडे आलेला होता. मग आम्ही त्याची कुंडली बघितली. बघूया आपल्याला त्यातनं काय मार्गदर्शन करता येतं का. आपण त्यातले तज्ज्ञ नाही, पण आपल्याला कुंडलीतून काय मार्गदर्शन करता आलं आणि ते केल्यानंतर त्यानं स्वीकारलं आणि त्याचा एखाद दुसरा प्रश्न सुटला तरीसुद्धा आपले प्रश्न मार्गी लागले किंवा आपले प्रयत्न छानपैकी कामाला आले असं मी म्हणेन. त्याचे सगळे प्रश्न सोडवण्याला कोणीही आज तयार नाही, इंद्रसुद्धा तयार नसेल. आपण प्रयत्न करूया, एखादा सुटला तर त्याला तेवढाच रिलीफ मिळेल म्हणून आपण प्रयत्न करतो. बघूया. बघा त्याची कुंडली इथं समोर दिलेली आहे. 27/10/1965 आहे ग्रहस्थांचा जन्म. नागपूरला वडील मिलिटरीत होते त्यामुळे तिथंच जन्म झाला. नंतर ते बदलत राहतात सगळीकडे. जन्म आहे नागपूरचा, सकाळी 7:45. त्या दिवशी वार होता बुधवार. मी त्याची कुंडली काढली. ही आपल्यासमोर मांडलेली कुंडली. साधारणपणे कुंडली काय आहे, तूळ लग्नाची कुंडली आहे. ह्या तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये रवी नीचेचा आणि शत्रुघरात आहे, बुधाबरोबर आहे. धनस्थानामध्ये चंद्र नीचेचा आहे, शुक्र शत्रुघरात आहे, शुक्र मंगळ युती आहे. साधारणपणे या पत्रिकेमध्ये पंचम स्थानामध्ये कुंभ राशीत स्वतःच्या शनी आहे. अष्टम स्थानात राहू या वृषभ राशीत आहे. भाग्यस्थानामध्ये गुरु मिथुन राशीत पण खाली अंडरलाईन आहे, याचा अर्थ शत्रुघरात आहे. आणि लाभस्थानामध्ये सिंह राशीत हर्षल आहे. एवढ्यावरती आपल्याला लगेच काही क्लिक होईल इतपत आपली बुद्धी चांगली शार्प नसते. मग आपण विचार केला की अजून काय. मी डोक्यात विचार केला की साधारणपणे या व्यक्तीची रास वृश्चिक अनुराधा नक्षत्र आहे. म्हणजे काय, रास वृश्चिक नक्षत्र अनुराधा 3रा चरण आहे. म्हणजे ह्याची योनी कोणती असली पाहिजे, तर हरिण योनी आहे. मग याची लग्न कुंडली जी आहे तिचा थोडासा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की हे जे लग्न तूळ दाखवत आहे त्यात 3 नक्षत्र असणार. त्यापैकी याचं कोणतं, तर ह्याचं तूळ रास म्हणजे तूळ लग्न विशाखा नक्षत्रामध्ये आहे आणि 3रा चरण. पूर्ण इथे लिहिलं आहे लग्न तूळ, विशाखा नक्षत्र, 3रा चरण. विशाखा नक्षत्राची योनी व्याघ्र म्हणतात त्याला. म्हणजे एक चित्र डोक्यात आणा की ह्या व्यक्तीचं स्वरूप कसं असेल. ह्या व्यक्तीचं स्वरूप कसं आहे, तर हरणासारखा चेहरा, म्हणजे डोक्यात विचार हरणासारखे आहेत. अतिशय घाबरट असतं हरिण, अतिशय घाबरट. चेहरा असा पाहिलं की लोकांना लोभसपणे दया यावी असा असतो, पण प्रत्यक्षात जवळ जावं तर फार अवघड असतं. शरीर आहे वाघाचं, त्याला असं सगळं आरबट चरबट खायला लागतं. मांसाशिवाय जगत नाही हे वाघ. आपल्याला वाटतो चेहरा असा, आपण आयुष्यभर चेहऱ्यात फसतो बघा तुम्ही. आणि मग आपल्याला वाटतं की यांची दया येते. आणि मग घरच्यांना जेव्हा ह्यांचं खरं स्वरूप कळलं असेल तेव्हा ह्यांची दया येणं संपलं आणि म्हणून ह्यांना कुटुंब प्रमुख म्हणून किंमत कोणीच देईना. मुली पण देईनात, मुलगा पण देईना, मिसेस पण देईना. मग मी विचारलं ह्या पत्रिकेमध्ये मंगळ शुक्र युती आहे धनस्थानामध्ये, तुमचा प्रेमविवाह झालेला आहे काय, तर ते म्हणाले नाही, हा प्रेमविवाह नाही. परंतु साधारणपणे एक गोष्ट निश्चित आहे की ही मुलगी लग्नापूर्वीही आमच्या घरी यायची, माझी ओळख होती, पण माझं प्रेम नव्हतं पण तिचं असावं, कारण तिचे वडील म्हणले आमची मुलगी म्हणते याच्यावर लग्न करणार आहे. म्हणजे थोडक्यात मागं लागूनच आलेली आहे. म्हणजे काय, एकतर्फी प्रेमात आहे. आणि आता ती नंतर ह्यांना काहीही नाही किंमत देत. मग असं का झालं असावं, असा एकदा आपण अभ्यास करायचा. मग आता असा अभ्यास करताना आपण 2 गोष्टी बघूया. यांची रास जी आहे ती वृश्चिक रास, अनुराधा नक्षत्र. हे कसं आहे बघा, हे विप्रवर्णी आहे. म्हणजे कोणाच्या आध्यात मध्यात काही नाही. नेहमी विचार करताना साधारणपणे वरून खालपर्यंत, म्हणजे प्रथम चांगला विचार नंतर चुकीचा विचार, याप्रमाणे विचार करणारी ही रास आहे. आता हे नक्षत्र जे आहे ह्या नक्षत्राचा आपण विचार करूया. कसलं आहे, हे जलतत्वाचं नक्षत्र आहे. म्हणजे कोणातही सहज मिसळून जातो. आपलं स्वतःचं मला हेच लागतं, मला तेच पाहिजे, माझं असंच आहे, मला ह्याच्याशिवाय चालतच नाही, असलं काही नाही आहे. अतिशय साधं जलतत्वाचा रास आहे. ही कोणातही कशीही मिसळून घेऊ शकते.
मग ह्याचं मुख जे आहे ते तिर्यंक स्वरूपाचं आहे, म्हणजे नाकासमोर बघून चालणारी व्यक्ती. इकडं 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 काही नाही. माझं काम म्हणलं की तेवढं कामच जाऊन करून येणार. बँकेत जाऊन म्हणलं की बँकेतच जाऊन येणार. अरे येताना ते अमकं दुकान उघडं होतं काय मला माहीत नाही. माझ्या कामाशिवाय मी इतर काहीही बघणार नाही. म्हणजे हा बिरबल व्हायला तयार नाही. आपल्या कामाशी मतलब. ह्यांची दृष्टी जर बघितली तर ह्या नक्षत्राची दृष्टी मंद आहे. मंद दृष्टी म्हणजे ह्यांच्याकडून खूप वेळा चुका होतात. हुशारी कमी असल्यामुळे अवघड गोष्टी लवकर समजत नाहीत. त्यामुळे यांच्या चुका जास्त होतात आणि मग लोक ह्यांच्या चुका ज्या आहेत त्याच्यावर बोट ठेवतात. मग ह्यांचा इगो खवळतो. आता हे देवगणाचं आहे. हे हरिण कसलं आहे? देवगणाचं आहे. म्हणजे मतलबी आहे. मतलबी म्हणजे काय तर साधारणपणे चेहरा लोभस असतो. पाहिल्यानंतर आपल्याला एकदम बरं वाटतं. अशा प्रकारची साधारणपणे ह्याची चेहरेपट्टी किंवा स्वभाव आहे. परंतु आपण जर बघितलं ह्याचं रास आणि लग्न, तर लग्न कुंडलीचा आपण अभ्यास करतो तेव्हा लग्नाची रास पण बघायला पाहिजे. मग लग्नाची रास विशाखा. मग ह्याचं काय आहे? ह्या विशाखा नक्षत्राची योनी मात्र वाघ आहे. चेहऱ्यावरून वाटत नाही, पण हा वाघ जवळ गेल्यानंतर आपल्याला अडचणीचं ठरतं. विशाखा नक्षत्र जे आहे ते थोडं तूळ राशीत आणि थोडं एक भाग त्याचा 25% भाग हा वृश्चिक राशीमध्ये आहे. त्यामुळं काय ह्या नक्षत्राचे सुद्धा 2 भाग होतात. म्हणजे जेव्हा हे नक्षत्र हे तूळ राशीमध्ये असतं तेव्हा ते शूद्र वर्णाचं असतं. म्हणजे शरीर नेहमी विचार करताना चुकीचा करतं. म्हणजे विचार करताना मन करत असेल पण शरीर वळताना सहज वळत नाही आपलं. हे शूद्र वर्णाचं. ह्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी नको असतील. त्यामुळं आता हे वायुतत्वाचं आहे. म्हणजे एवढं असेल तर एवढं सांगणारी व्यक्तिमत्व ही खाली राहतच नाहीत जमिनीवर. ह्यांचं विमान सारखं हवेतच तरंगण्याची शक्यता जास्त. मग काय होतं? जे नाही ते माझ्याकडं आहे असं मोठं मोठं बोलायला 10,000 पगार असेल तर 40,000 सांगतील. लक्षामध्ये वायुतत्व जे आहे ते मोठं करून सांगायचं. 5 गुंठे जमीन आहे 25 गुंठे सांगतील. मुलग्याला 60% मार्क पडले 90% म्हणून सांगतील. म्हणजे वायुतत्वामध्ये माणूस थोडंसं अवास्तवतेकडं वाढतो आणि मग त्यामध्ये फसण्याची शक्यता जास्त होते. मग त्याच्यावरचा विश्वास संपत जातो आणि विश्वास संपत गेला की आपल्याला माहिती आहे आपला विश्वास संपल्यानंतर आपली अवस्था काय असू शकते. आता हेही नक्षत्र अंधदृष्टीचं आहे. म्हणजे काय ह्याला इतर काही दिसत नाही. आणि इतर काही दिसत नाही म्हणजे काय तर साधारणपणे अंधदृष्टीमध्ये आपल्याला समोरची गोष्ट दिसते पण त्यातला बारकावा कळत नाही. बारकावा कळत नाही. बारकावा कळत नाही म्हणजे काय साधी गोष्ट आहे बघा. एखाद्या न्यायाधीशाच्या शेजारी बसलेला माणूस तारीख देण्यासाठी तो त्या वकिलाला तारीख देण्यासाठी त्याकडनं पैसे घेत असतो. न्यायाधीशाला दिसत नाही ते आणि सगळ्या गावाला न्याय देतो. आता असं आहे का? हो, हे वस्तुस्थिती आहे. त्यालाच आपण अंधदृष्टी म्हणतो. दिसत समोर सगळं दिसतंय पण मी बोलू शकत नाही. मग काय झालं तर ह्या सवयीमुळे आपल्याला समोरचं सुद्धा नीट न बघण्याची सवय लागते आणि मग यांना गरजेनुसार आपल्याला दृष्टी बदलायची याच्याच भान राहत नाही. मग हे अधोमुखी नक्षत्र आहे. म्हणजे काय तर शक्यतो हे लोक सगळ्या मागच्या जुन्या आठवणी, जुनी तत्व, जुनं पुराण ह्याच्यासारखे उकरून काहीतरी काढून आपल्यासमोर मांडतात. म्हणजे वर्तमान कमी आणि भविष्याकडे तर बघतच नाहीत. मागं असं झालं होतं, मागं तसं झालं होतं, हे सगळं जे आहे ते खाली मान घालून ह्या सगळ्या गोष्टी उघडायच्या. मग परिणाम काय होतो तर परिणाम समोरच्यांना कंटाळा येत राहतो आणि मग समोरच्याला कंटाळा आला की तो तुमचं काय ऐकायला तयार होत नाही. मग आता आपल्याला आज काय बघावं लागेल ह्या पत्रिकेमध्ये याचा एकदा आपण अभ्यास करूया. कुटुंब प्रमुख म्हणून पण मला किंमत 0 आहे ते का असं त्याचा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाला न्याय देताना आपल्याला काय करावं लागेल बघा. आपण जे 12 घरांचं लग्नकुंडलीचं चित्र मांडलेलं असतं त्यात आपण काय बघायचं. आता प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात, प्रत्येकाची मतं वेगळी असतात. पण मला ह्यामध्ये 5 घटक बघावेसे वाटतात. ते म्हणजे कुठले? 1 प्रथम स्थान बघावं असं वाटतं. त्याच्यावरून त्याचा स्वभाव, वृत्ती, एकूण व्यक्तिमत्व, ह्याला लोक असे का वागवतात ह्या गोष्टी कळतील. दुसरं असं की द्वितीय स्थान याचं संपत्ती, कर्ज, कुटुंब, सुख, पूर्वार्जित सुख ह्या गोष्टी ज्या आहेत ते ह्याच्यावरून ठरतील. म्हणजे काय केलेलं आहे, नोकरीत असताना ह्यानं पैसे मिळवले पण ते पैसे ह्यानं काय केले, कुठल्या जागेत गुंतवले,
का घरात गुंतवले, का शिक्षणावर गुंतवले, का दिलेच नाहीत, का काय केलं हे ह्याची मला काय वेळेला पगारच कमी असतो, काही वेळेला काही कारणामुळे हा पैसे दुसरीकडे खर्चत असतो, काही वेळेला आपण चैनी करत राहतो आणि पैसा संपवत राहतो आणि शिल्लकच राहत नाही. जेव्हा मुलाबाळांना गरज असते तेव्हा मात्र ते म्हणतात तुम्ही एवढा पैसा काय केला. त्यांचं आपल्याबद्दलचं मत दुसरं तयार होतं. धनस्थान पाहावं लागेल. त्यानंतर 6 म्हणजे षष्टम स्थान. ह्या व्यक्तीला नोकरीत असताना काही मानसिक त्रास होता का. आत्ता तर तो मनोरुग्णच आहे असं वाटायला लागतं आपल्याला. तर ह्या प्रकारची मनोवृत्ती म्हणजे काय त्याला म्हणतो आपण मनोविकृती काय आहे का, ह्यासाठी षष्टम स्थान तपासूया. घरात किंमत देतच नाही म्हणजे प्रथम त्यांच्या मिसेस किंमत देत नसतील तर याचं सप्तम स्थान काय. पती पत्नी विवाह सौख्य भागीदार ह्याच्यामध्ये काही नीचेच आहे का, म्हणजे काही त्याचे शत्रू घर आहेत का की त्याला सगळे हाडफूड तुडतुड करत असतील. शक्य आहे हे. आणि मग शेवटी आपण विचार करतो की इतकं जगल्यानंतर माणसाला वाटतं आपला काहीतरी भाग्योदय व्हावा, काहीतरी भाग्योदय व्हावा. मग तेवढा सुद्धा होत नसेल तर आपल्याला 11वं म्हणजे एकादश स्थान बघावं लागतं. सर्व प्रकारचे लाभ ऐश्वर आणि वैभव यातलं आपल्याला थोडंफार काही मिळतंय काय याचा तो विचार करत असतो. मग असं जर बघितलं तर त्याही जर काय मिळत नसेल तर मग माणूस नाराज होतो आणि जगण्यामध्ये मग मन आणि शरीर हे एकमेकाशी काय करतात, मैत्री करतात, नाराज होतात, खाणं बंद होतं, शरीरावरती परिणाम होतात, चुकीचे विचार करतो त्याचे परिणाम मेंदूवर होतात, त्याचे परिणाम शरीरावर होतात, मग प्रकृती बारीक व्हायला लागते, मग रोग हळूहळू एखादा काय करतो वर यायला लागतो आणि डोकं वर काढतो आणि मग आपली लढाई सगळी अंताकडे चाललेली असते. जगण्याची आशा संपत चाललेली असते. कुणीही काय म्हणलं तर त्यांना काहीही वाटत नाही. त्या अमक्या मुलाचं लग्न जमलं का, त्या अमका वारला का, ते अमका असं करावं म्हणतो करा की. म्हणजे आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद कधीच देत नाही. अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 6, 7 आणि 11 एवढ्या घरांचा आपण अभ्यास करूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण पत्रिकेत काय बघतो आणि आपल्याला ही पत्रिका काय सांगते आणि ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. आता आपण त्या पत्रिकेकडे जाऊया. आता आपल्याला पत्रिका दिसते म्हणजे काय, या पत्रिकेचा आपण अभ्यास करणार आहोत. बघूया. प्रथम स्थानाचा अभ्यास करायचा. या प्रथम स्थानामध्ये रवी नीचेच आहे आणि शत्रू घरात आहे. याचं कारण असं की ह्यांची आहे तुळ राशी, ह्यांची आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी कोण, मंगळ. आता ह्या मंगळाचा जर आपण विचार केला तर साधारण हा मंगळ आहे, ह्याचे मित्र आहेत रवी, गुरु आणि चंद्र. मंगळ हा जो आहे तो रवी, गुरु आणि चंद्र यांना मित्र मानणारा आहे. मग ह्याचा रवी हा काय आहे, मित्र आहे, पण तो नीचेच आहे. म्हणजेच काय तर ह्या प्रथम स्थानाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं मला की या व्यक्तीचं आजारपण मानसिक आजारी असला पाहिजे. रवी प्रथम स्थानात आहे किंवा शारीरिक आजारपण असलं पाहिजे. हा पहिल्यापासून काहीतरी आजारपण आहे आणि आपल्याला लपवतोय किंवा घरी लपवतोय. बऱ्याच लोकांना काहीतरी होत असतं आणि सांगत नाहीत. अंगावर काढणे हा धोका असतो आणि हा अंगावर काढत इतके दिवस काढतात की नंतर मग त्याची त्यांना सवय होऊन जाते आणि त्याला औषध नावाचा प्रकार असत नाही. रवी नीचेच आहे. मग ह्याचा जर आपण विचार केला तर हा मनोविकृतीचा प्रकार आहे. सतत डोकं दुखणे, समोरच्या व्यक्तींच्याबद्दल साधारण चीड येणे किंवा लोकांच्याबद्दल आपल्या मनामध्ये तिरस्कार तयार होणे. हे घरचे लोक सगळे असलेच आहेत, हे सगळे माझ्या विरोधातच आहेत, माझं कोण ऐकतच नाही, हे पहिल्यापासून सारखं त्यांच्याबद्दल एक गृहसमज तयार करून घेतले आणि ते पहिले आपल्या मनामध्ये मुरवले किंवा आपण प्रत्येक वेळेला सारखं त्यांना चेहरे बघितले की आपल्याला काहीतरी आंबट काहीतरी एखादा पदार्थ खाल्लाय का काय असं वाटावं. अशा स्वरूपाची मनोविकृती तयार होते. आणि ही मनोविकृती का होत असावी याचं कारण पण आहे. आता आपण बघत असताना आपण बघणार आहोत की ह्याचं जे षष्टम स्थान आहे ते आहे मीन राशीचं आणि ह्या मीन राशीचा स्वामी आहे तो या भाग्योदयामध्ये शत्रू घरात आहे. मग षष्टम स्थानाचा स्वामी षष्टेश हा भाग्योदयामध्ये शत्रू घरात असेल तर साधारणपणे ह्याला मनोविकृती असं म्हणतात. या व्यक्तींना ही मनोविकृती असते, जी मनोविकृती कुठंही आपण गेलो तर सापडत नाही, शोधता येत नाही. जगातल्या कुठल्याही मशीनमध्ये माणसाच्या अंगातला कडवटपणा, हलकटपणा, तिरस्कारी वृत्ती, लोकांना कमी लेखण्याचं प्रमाण हे दिसत नाही आहे, पण हे आहे. आणि मग हे जर आहे तर ते तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे पण लागणार आहेत पुढे. मग आपण जर म्हणलो की मलाच हे कळतं तर मी शहाणं व्हायला हवं, हे निश्चितपणे खरं आहे. त्यामुळे आपण बघतो याचं षष्टम स्थान कोणतं आहे.
आता ह्याचं नुसतं षष्टम स्थान बघत नाही, तर आपल्याला ह्याच्या प्रकृतीमध्ये आपल्याला काय बघायला पाहिजे, ह्याचं धनस्थान कसं आहे. म्हणजे काय, तर ह्याला धनस्थान जे दाखवलेलं आहे ह्याला, त्या धनस्थानामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, ह्याची धनाची स्थिती कशी आहे. पत्रिका नीट बघा, हे धनस्थान दिसतं मला इथं. या धनस्थानामध्ये चंद्र नीचेचा आहे. म्हणजे काय, पैशाबद्दल हा माणूस अतिशय चिकट असला पाहिजे. पैसा खर्च करताना प्रत्येक वेळी चिकित्सा करत असला पाहिजे. कशाला, काय, कशासाठी, कुठं खर्च करणार आहे, गरज आहे का, असं जर सारखं विचारत असेल तर याला घरात कोणी विचारणार नाही. त्यांना विचारलं की तिरकं बोलतात, काय विचारायचं नाही, आपण जाऊन आणायचं का बस मोकळवायचं, मला माहीत नाही म्हणायचं. असं जर असेल तर धनस्थानात असणारा चंद्र व्यक्तीला पैसे खर्च करण्याबद्दल अतिशय चिकित्सक ठेवतो आणि खर्चच करू देत नाही. एक दुसरं असं की ह्यात शुक्र आहे, तो शत्रू घरात आहे. शुक्र म्हणजे जिभेवरची वाणी, तो शत्रू घरात आहे. मला सांगा, तोंडातून चांगल्या प्रकारचे शब्द येत असतील का, नाही. म्हणजे जर अपशब्द आपले सारखे जात असतील तर आपल्याबद्दलची मतं तयार होतात. जरा काय केलं की 4 शिव्या असडतो, मग आपल्याला विचारणार आहे का कोण, नाही. अशाच परिस्थितीमध्ये कुटुंब प्रमुख जरी असलो तर आपला आदर असण्याची शक्यता नाही. म्हणजे आपण आपली मतं इतरांच्यावर लादत राहिलो आयुष्यभर तर त्याची सुद्धा परिणाम आपल्याला होणार आहेत. हे बुमरँग आहे. जितक्या जोरात चेंडू भिंतीवर टाकतो तितक्या जोरात तो चेंडू आपल्याकडे येत असतो, परंतु आपल्याला त्यावेळेला मात्र तो लागण्याची भीती वाटत असते. मग आपण तो टाकताना कसा टाकलाय याचा आपण अंदाज करत नाही आहे. कारण आपल्याला रिटर्न येणारं प्रत्येक गिफ्ट आयुष्यात त्रासदायक वाटतं, पण आपण काय दिलं होतं हे आपण बंद पाकिटात असतं आपल्या. त्यामुळे द्वितीय स्थानाची परिस्थिती अवघड आहे. आता इथं स्वतःच्या स्थानामध्ये चंद्र आहे म्हणजे यांचा भाग्योदय आहे, परंतु तो भाग्योदय होण्याची शक्यता कमी आहे. याची कारणं अशी की एक तर इथं चंद्र आहे तो नीचेचा, मानसिकदृष्ट्या आपण भाग्योदयाकडे जात नाही. आणि 2 शुक्र शत्रू घरात आहे, बोलण्यानं आपली किंमत कमी होत राहते. आपल्याला 4 चौघातून बाजूला काढलं जातं. काही पण बोलते, हे घाण घाण बोलते, लगेच काय शिव्या देते, ह्याला काय म्हणायला गेलं की, त्यामुळे विचारूच नका. म्हणजे आपल्याला विचारण्याची क्षमताच आपण घालवून ठेवलेली असते. हे द्वितीय स्थान सांगतो. षष्टम स्थानाचा स्वामी काय सांगतो, तर तो गुरु शत्रू घरात आहे. त्यामुळे षष्टम स्थान म्हणतं की ही मनोविकृती जाणारी नाही, म्हणजे माणूस बदलतो पण इथं बदलणारा नाही. आता सप्तम स्थानामध्ये येऊ. सप्तम स्थानचा स्वामी जो आहे सप्तमीश हा मंगळ, हा काय करतो, तुम्हाला उत्तम चांगलं वैवाहिक सौख्य देण्याची शक्यता आहे. परंतु ते मिळण्याची शक्यता का नाही, तर तो मंगळ धनस्थानामध्ये आहे. धनस्थानामध्ये आहे, स्वतःच्या स्थानामध्ये आहे. परंतु स्वतःच्या स्थानामध्ये असला तर साधारणपणे शुक्र, चंद्र आणि मंगळ एकत्र आहेत. आता हे कधी शक्य आहे, हे सगळं वैवाहिक सौख्य उत्तम आणि छान कधी शक्य आहे, जेव्हा मंगळाचा आणि शुक्राचा आणि चंद्राचा यांच्या महादशा काय चालू आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. ह्या महादशा काय चालू आहेत, म्हणजे घरात लाईट लावायची का नाही हे आपण कधी ठरवतो, बाहेर काय उजेड आहे का अंधार आहे, रात्री 2 झालेत का 8 वाजलेत का 5 वाजलेत त्याच्यावरती. तसं आपल्याला ह्याची फळं कशी मिळणार हे आपण कुठं ठरवणार, तर साधारणपणे आपल्याला या महादशेमध्ये ठरवणार. त्यांची पहिली शनीची महादशा आहे ती 19 वर्षाची, ती इतकी काय नाही, थोडीफार कमी राहिली बघायला. बुधाची महादशा 17 वर्ष, केतूची महादशा साधारणपणे 7 वर्ष भोगली, शुक्राची 20 वर्ष भोगली, रवीची 6 वर्ष भोगली आणि त्यानंतर चंद्राची आत्ता चालू आहे ती महादशा चालू आहे, चंद्राची महादशा. मग हे कुठपासून कुठपर्यंत आहे, तर चंद्राची महादशा 2023ला सुरू झाली आणि नेमकं 2023ला सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या दरम्यान हे महाशय चंद्राच्याच महादशेमध्ये रिटायर झाले, वयवर्ष 58. चंद्राचीच महादशा म्हणजे त्या मनोविकृतीतच की हे सगळ्या आमच्या ऑफिसमधले सुद्धा सगळे असलेच आहेत असं म्हणत हा माणूस रिटायर झाला. त्यांच्याकडून पण प्रेम नाही, सौख्य नाही, किंमत पण नाही. ते म्हणाले की शेवटी माझं असं झालं की माझा रिटायरमेंट नंतर सेंड ऑफ करायचा ठरला आणि काय झालं काय की साहेब रजेवर गेले आणि सेंड ऑफ कॅन्सल झाला. सेंड ऑफ बिंड ऑफ काहीही नाही आणि असंच आम्ही बाहेर पडलो आणि असंच आम्हाला काय केलं, त्यांनी ऑफिसमधून घालवलं. अजून करायचं म्हणले, केला नाही, काय नाही काय नाही, त्या कारण उत्साही कुणीच नव्हतं. म्हणजे ही सुद्धा वेळ काय यावी तुमच्यावर, तर त्याचं कारण ते असेल. मग आता चंद्र जर बघितला तर तो कुठं आहे, धनस्थानामध्ये. त्यामुळं साधारणपणे आत्ता त्यांची अवस्था जर अशी का असेल आपण विचार केला तर त्यानंतर मंगळाची महादशा आहे 4/2025 पर्यंत, म्हणजे 9/24 ते 4/25 एवढ्या 6 महिन्यात रिटायरमेंट नंतरच्या 6 महिन्यामध्ये मंगळाची महादशा आहे. म्हणजे
ह्या लोकांना रिटायरमेंट नंतर सगळे पैसे मिळाले किंवा अमकं तमकं तरीसुद्धा घरच्यांना ह्याच्याबद्दल काहीही आनंद नव्हता. काही उलटं बरं असं म्हणत असतील किंवा म्हणत होते, असं म्हणतात ते, की हे घरी आलं आणि राहिलं ते आता कटकट झाली, गप नोकरीच होती ते बरं होतं, सारखं किरकिर करतंय, हे इथं का ठेवलं, ते तिथं का ठेवलं, हे असं का करायला लागला, याचं काय करायला लागला, हे मीठच जास्त पडलं, हे तिखटच जास्त पडलं, 2-2 भाज्या आणल्या कशाला. ह्या गोष्टींमुळं लोक वैतागले घरातले 6 महिन्यात आणि मग त्याला किंमत देणं बंद झालं. हा जर प्रकार बघितला तुम्ही म्हणलं असं का केलं तुम्ही, तर नाही म्हणे काय मला ते स्वभावच माझा आहे. आणि त्यानंतर आत्ता जर बघितलं यांची राहूची महादशा 10/2026 पर्यंत आहे. आत्ता जर आपण विचार केला, आत्ता आपण मे 2026 मध्ये आहोत, मे 2026 मध्ये जर बघितलं आत्ता आपण, तर ह्या वृश्चिक राशीला आत्ता 8वा गुरु सुरू आहे आणि तो मृत्यूपेढा देतोय. 8वा गुरु सुरू आहे आणि मृत्यूपेढा देतोय. मानसिकदृष्ट्या हा माणूस अजून खंगत जाईल. आणि राहू आणि केतू याच्यामध्ये राहू हा जो आहे हा बलस्थान म्हणजे शरीरातली आपली जी इम्युनिटी आहे ती दर्शवितो. हा काय होणार, अष्टम स्थानामध्ये अजून कमी होत, हा माणूस अजून खंगत जाणार, त्याची इम्युनिटी कमी होत जाणार. दिसायला दणकणे असेल पण ताकद कमी होत जाणार आणि ताकद कमी होत झाली की माणसाची चिडचिड वाढते आणि चिडचिड वाढली की त्यांना सगळे समोरचे शत्रू दिसायला लागतात. हा धोका आहे त्याच्यामध्ये. आता हा नुसता गुरुमुळं नाही तर शनीचा पण विचार केला आत्ता, तर साधारणपणे आत्ता जर बघितलं तर वृश्चिक राशीला साधारणपणे आता 5वा शनी चालू आहे. तो पीडा देतो. तो पीडा देतो म्हणजे काय, तर ही पीडा म्हणजे काय, तर जे आवडत नाही अशा कामांची जबाबदारी अंगावर पडते. एक. दुसरं, नाईलाज म्हणून काही कामं करावं लागतात आणि नको असणारी व्यक्ती जास्त सहवासात येते आणि मस्तक तापतं. आता प्रश्न असा आला की हा जिथं कामाला लागलाय ते काम ह्याला नको आहे, पण पर्याय नाही घरात बसण्यापेक्षा, तिथं अजून ह्याचं मस्तक तापायला लागलं. आता अजून जर मस्तक तापायला लागलं तर आता पर्याय काय. आता मी जर ह्यांना काही पर्याय सांगितला तर हे ऐकतील काय असा माझ्या मनात विचार होता. तेव्हा ते म्हणले मला की ह्यातून पर्याय द्या. 2. आता ह्यात मी कुठली शांती सांगितली, जप सांगितला तर तो करणार नाही, तरी पण मी सांगितलं तुम्हाला आता गुरुचा जप करावा लागेल. 1. गुरुचा जप करावा लागेल. जप पूर्ण झाला की त्यानंतर ह्या शुक्राचा जप करा. जप पूर्ण झाला की त्याचं हवन करा. 1. घरामध्ये एखादी उदक शांती करून घ्या. बायकोला विचारायला पाहिजे. आता घरात करायला एकट्याला नाही, घर माझं आहे पण माझं काही चालत नाही. मग म्हटलं एखादी तुमच्यासाठी नवग्रह शांती करून घ्या. विचारतो. बरं, मग आता मला काहीतरी सल्ला किंवा टिप्स द्या. मी त्यांना 3 गोष्टी सांगितल्या. गुरुचा आणि शुक्राचा जप करा. करतो. पटत नाही पण करतो, कारण आयुष्यभर मी कधी देवधर्म केला नाही, घरातली देवपूजा तर आयुष्यभर केली नाही. का नाही, मला पटतच नव्हतं म्हणे. मग आता जर ह्याला सांगितलं मी की ह्या गुरुचा जप करतो, तो मनासारखा करेल काय, मला शंका आहे. झाल्यानंतर हवन करेल काय, शंका आहे. एखादं उदक शांत कर म्हणलं, नाही जर नको, मला घरी विचारायला पाहिजे. नवग्रह शांती करून घ्या, नको, घरी विचारायला पाहिजे. घरामध्ये होम हवन होऊन किती दिवस झाले, 12-13 वर्षापूर्वी मी वास्तुशांत केली होती, त्यानंतर काही केलेलं नाही. असं जर असं का, तर नाही, मुलाची एक शांती होती, मुलीची एक शांती होती, बायकोनं त्या मुलांना मुलीला घेऊन वाडीला जाऊन केली, मला सांगितलं पण नाही. ह्याला कशाला सांगतील. हा जर प्रत्येक कुठला हेडफोड करत असेल तर. त्यामुळे घरात काय होम हवन नाही, त्यामुळे घराची शुद्धीकरण अमका तमका काय प्रकार नाही. मग आता इतकं जर झालं असेल तर मी हात जोडले. मग मी म्हटलं त्याला, मी तुम्हाला काही टिप्स देतो, तुम्हाला त्या जर पटत असतील तर बघा, नसतील तर मग मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. बघा, कुटुंब प्रमुख म्हणून जर किंमत 0 का असेल तर माझ्या काही टिप्स ह्या सगळ्याच लोकांना असतील, म्हणजे जे कुटुंब प्रमुख आहेत पण ज्यांना किंमत नसेल अशांसाठी असतील. प्रयत्न करा, विचार करा. तुम्हाला त्या टिप्स जर चांगल्या वाटल्या तर तुम्ही त्याप्रमाणे जगा, तुमचं आयुष्य सुंदर होईल. काय, पहिलं, संसारातून लक्ष कमी करा. हे आणलं नाही, ते आणलं नाही, हे इथं ठेवलं, ते काही करू नका. ते काय, ते तिकडं काय असेल ते असेल, लक्ष देऊ नका. आपण परक्यांच्या घरी गेलो, कुठेतरी बहिणीच्या घरी, पाहुण्याच्या घरी, सासरवाडीत, तिथं आपण ते कुठं काय ठेवलंय, काय ठेवलंय, हे असं कसं विचारतो का, नाही. ती भूमिका घरच्याबद्दल वापरा. संसारात लक्ष कमी करा. दुसरं, तुमच्याशिवाय हा संसार कालही होता, आजही आहे आणि उद्याही असेल. आता रात्रीतून जर तुमचं काय झालं तर हा संसार आहे असा व्यवस्थित चालणार आहे. मग का ओझं उचलायला लागला. भगवंतावर काळजी सोडा, तो बघून घ्यायला खंबीर आहे असं एकदा म्हणा आणि मग बघा, तुमच्या आवडत्या कामात गुंतवून घ्या. तुम्हाला काय वाद्य वाजवा वाटतं, गाणी म्हणावी वाटतात, पत्ते खेळावे वाटतात, एकटे खेळा ना, कशाला पाहिजे. बासरी वाजवावी वाटते, 4 घरी फिरावं वाटतं, 4 अमकं करावं वाटतं, करा ना. तुम्हाला काय वाटतं ते करा.
आणि स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून घ्या आणि छान चित्र काढा वाटतात. कागद घ्या, एक वही घ्या, छान चित्र काढा, मस्त आनंद घ्या त्याचा. नदीवर जाऊन बसा, एखादं निसर्ग चित्र बघा, पाण्यात पाय सोडा, छान पोहायची सवय असेल तर चांगलं पोहायला शिका, नसेल तर अजूनही शिका. रोज पोहायला जा, फिरायला जा, 4 मित्रांच्या मध्ये जा, 4 चांगली पुस्तकं घ्या, त्यातल्या चांगल्या गोष्टी वाचा, वाचून आत्मसात करा, 2 टिपणं काढा, त्या इतरांना सांगायला प्रयत्न करा. भरपूर कामं आहेत, पण आपण गुंतवून घेत नाही. कारण आपण गुंतवून घेण्यापेक्षा डोक्यातला कचरा काढला तर ते विषय डोक्यात जातील ना. कचरा कधी काढणार? विचारल्याशिवाय सल्ला देणं बंद करा. कुणी काही विचारल्याशिवाय मी असा एक सल्ला देऊ का? अजिबात नाही. डॉक्टरांसारखं करा. 500-700 रुपये भरल्याशिवाय डॉक्टर सल्ला देतो का? नाही. समोर ॲक्सिडेंट झाला तर सुद्धा ते कुठं जातो? दवाखान्यात ते पेपर कर, मग बघतो तुला, तोपर्यंत बघत नाही. ही भूमिका ठेवा. विचारल्याशिवाय सल्ला देणं नाही तर तुमचं तोंड फुटणार सगळीकडे. हे छान आहे, चल माकी विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका. पैशाशिवाय सल्ला देऊ नका. मोफत तर अजिबात देऊ नका. काही वेळेला आपल्याला असं दिसतं की समोर बघवत नाही, पण आपले जीव घाबरतो. बघवत नाही तेव्हा डोळे बंद करून घ्या, विष्णूचं जपनाम करा. काय चाललंय हे बघवत नाही म्हणून पळत गेलो नाही. समोर ॲक्सिडेंट झाला आणि कोण पडलं त्याच्या खाली सापडलं, जाऊ नका. पोलीस तुम्हाला धरून मारतील. का मध्ये पडला? आजची ही अवस्था आहे. आपण चांगल्यासाठी करायला जातो आणि अंगलट येत आहे म्हणून मनोविकृती वाढू लागलेली आहे. मग चेहरा हरणाचा आणि शरीर वाघाचा असा तुमचा खरा चेहरा आहे. तो बदलणं आजही गरजेचं आहे. हा जर आपण शब्द काढून त्याकडे वापरला तर मनात आणि शरीरात आमूलाग्र बदल होतील. तुमचा चेहरा आहे कशाचा? हरणाचा, आणि शरीर आहे तुमचं वाघाचं. तुम्ही हे बदलायला प्रयत्न करा. बदला. आपले शरीर वाघाचं आहे, त्याला आमकं खायला लागतं, नको. सगळं बदला. एकदा भागवत सप्ताह कुठं असेल तर जा. मी का सांगतो तुम्हाला? त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय झालेलं आहे. भागवताचा एखादा सप्ताह करा. त्याला मनाने आणि आवडीने हजर राहा. बघा, सर्वस्वाचा स्वामी असलेला 7 दिवसात माणूस माणसाळला. का? त्याला मृत्यू 7 दिवसात समोर दिसला. 7 दिवसात तुमचा मृत्यू होणार म्हणून समोर दिसलं. मग तुम्ही सुद्धा तसं करा. मृत्यूची रोज आठवण काढा. हा आजचा माझा शेवटचा दिवस आहे असं समजा. जगा. तुम्हाला फरक जाणवेल. मी उद्या नाही आहे, आज रात्री झोपलो म्हणजे सकाळी उद्या संपणार, असं रोज म्हणत चाला. तुम्हाला स्वतः लक्षात येईल की आपण आपल्यात बदल करून घेतलेला आहे. आणि सुखाची वैशिष्ट्ये अशी, सुख मागून मिळत नाही, सुख शोधून सापडत नाही. सुख ही अशी गोष्ट आहे जी आपण इतरांना दिल्याशिवाय तुम्हाला कधीही मिळत नाही. तुम्ही आजपर्यंत ती कोणाला दिली नसेल तर तुम्हाला ती मिळणं फार कठीण आहे. म्हणून आत्ता माणूस व्हायचा प्रयत्न करा. बदला. रोज एकदा मरणाची आठवण काढा. आपला आजचा शेवटचा दिवस आहे म्हणा. बघा, तुम्हाला उत्तम आणि उत्तम चांगली किंमत दिली जाईल. नाही समजा दिली नसेल तर तुमचं जगणं अतिशय आनंदाचं आणि मानसिकचं होईल. प्रयत्न करून बघा. एकच मार्ग तेवढा माझ्यापुढे शिल्लक आहे.